इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे ब्रिज कोर्स या उपक्रमामध्ये स्वागत. आज आपण जनरल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे त्याची ॲक्टिव्हिटी शीट 12 स्टडी करणार आहोत. त्यामध्ये आपण नॉन लिनियर मोशन हा जो पॉईंट आहे हा आपण अभ्यासणार आहोत. नॉन लिनियर मोशन म्हणजेच नैकरेषीय गती. परत नैकरेषीय गती ही जी आहे त्याचे अनेक प्रकार पडताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये ऑसिलेटरी मोशन म्हणजेच आंदोलित गती, त्यानंतर सर्क्युलर मोशन म्हणजेच वर्तुळाकार गती, त्यानंतर पिरियडिक मोशन म्हणजेच नियतकालिक गती, आणि शेवटचा आहे तो म्हणजे रँडम मोशन म्हणजेच यादृच्छिक गती. हे जे पॉईंट आहेत हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. त्यासाठी आपल्याला रेफरन्स दिलेला आहे. स्टँडर्ड 6मध्ये चॅप्टर नंबर 9 आपण अभ्यासलेला आहे, ते म्हणजे मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन. हा जो आहे हा आपण स्टँडर्ड 6मध्ये अभ्यासलेला आहे, म्हणजेच गती आणि गतीचे प्रकार. आता यासाठी आपल्याला पहिल्यांदा टाईप्स ऑफ मोशन हा जो पॉईंट आहे हा आपण घेणार आहोत. त्यामध्ये आहे नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन म्हणजेच नैकरेषीय गती. ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज नोन ॲज नॉन लिनियर मोशन. म्हणजेच एखादी वस्तू जी एक सरळ रेषेमध्ये जात नाही तिला या ठिकाणी नॉन लिनियर मोशन म्हणजेच नैक रेषीय गती असे म्हणतात. मग ही जी नैक रेषीय गती आहे ही एका सरळ रेषेमध्ये नसते. म्हणजे थोडक्यात एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैकरेषीय गती असे म्हणतात. मग ही जी नैकरेषीय गती आहे या गतीमध्ये आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील. मग या नैकरेषीय गतीमध्ये जर आपण पाहिलं तर एखादी वस्तू जर आपण वरती फेकली किंवा एखादा बॉल जर वर फेकला तर तो असमान वेगाने खाली जमिनीवर येत असतो, परंतु तिला जी गती प्राप्त झालेली असते ती एकरेषीय गती असते. परंतु तिची जी काही टायमिंग असतं ते या ठिकाणी वेगवेगळं असतं. परंतु या ठिकाणी काही जी उदाहरणं आहेत तिला नैकरेषीय गती असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ झोका ह्याचं जर उदाहरण आपण घेतलं तर त्याला एकरेषीय गती असं म्हणता येणार नाही, कारण त्याची जी गती आहे ती एका सरळ रेषेमध्ये असेलच असं नाही, म्हणून तिला नैकरेषीय गती असं आपल्याला म्हणता येईल. मग ही जी नैकरेषीय गती आहे त्याची अनेक उदाहरणं आपल्याला इन डे टू डे लाईफमध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये येणारी बरीच उदाहरणं सांगता येतील. त्यामध्ये पुढचा पॉईंट आहे ऑसिलेटरी मोशन. द मोशन ऑफ द बॉडी दॅट इज ऑसिलेटिंग विच इज गोईंग बॅक अँड फोर्थ इज नोन ॲज ऑसिलेटरी मोशन. म्हणजेच एखाद्या वस्तूची गती की जी मागे आणि पुढे सतत होत असते तिला ऑसिलेटरी मोशन म्हणजेच आंदोलित गती असं म्हणतात. उदाहरण घ्यायचं झालं तर घड्याळाचा लंबक ही जी गती असते त्याला या लंबकाला आंदोलित गती प्राप्त झालेली असते. म्हणजे त्याची जी आंदोलनं असतात ही आंदोलनं सतत या ठिकाणी होत असतात. त्यानंतर स्विंग म्हणजेच झोका ही सुद्धा एक आंदोलित गतीचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सर्क्युलर मोशन म्हणजेच वर्तुळाकार गती. द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज नोन ॲज सर्क्युलर मोशन. म्हणजेच एखाद्या वस्तूला
वर्तुळाकार गती जर प्राप्त झालेली असेल तर त्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हणतात. थोडक्यात वर्तुळाकार मार्गाने जाणारी गती तिलाच वर्तुळाकार गती असं म्हणतात. मग ही जी वर्तुळाकार गती आहे ती फॅनला प्राप्त झालेली असते आणि म्हणून आपल्याला एक्झाम्पल या ठिकाणी घेता येईल द मोशन ऑफ द फॅन किंवा द मोशन ऑफ द मूव्हिंग फॅन किंवा द मोशन ऑफ द मेरी गो राऊंड. म्हणजे अशा प्रकारची ही जी गती आहे की गती ही वर्तुळाकार असते. किंवा आणखी उदाहरण घ्यायचं झालं तर हँड्स ऑफ क्लॉक म्हणजेच घड्याळाचे काटे यांना सुद्धा वर्तुळाकार गती प्राप्त झालेली असते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पिरियडिक मोशन म्हणजेच नियतकालिक गती. आता या ठिकाणी ही जी नियतकालिक गती आहे किंवा पिरियडिक मोशन आहे याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग ही जी पिरियडिक मोशन आहे, द मोशन विच इज मूव्हिंग ऑब्जेक्ट passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. The motion in which the moving object passes through a certain point. म्हणजे जेव्हा एखादी हालचाल करणारी वस्तू ही जेव्हा पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येत असेल किंवा त्याच मार्गावरून जात असेल. द मोशन इन विच द मूव्हिंग ऑब्जेक्ट पासेस थ्रू अ सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच मार्गावरून ती जात असेल. आफ्टर अ फिक्स पिरियड म्हणजेच काही ठराविक वेळानंतर, तर त्या गतीला पिरियडिक मोशन म्हणजेच नियतकालिक गती असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच अशा प्रकारची ही जी गती असते तिला नियतकालिक गती असे म्हणतात. आता उदाहरण घ्यायचं झालं तर या ठिकाणी घड्याळ दिसत आहे आणि त्या घड्याळामध्ये एक लंबक आहे आणि हा लंबक एका ठिकाणी स्थिर असतो, परंतु थोड्या वेळानंतर तो एका बाजूला आणि दुसऱ्या वेळानंतर एका बाजूला जात असतो. म्हणजेच त्या लंबकाला एक पिरियडिक मोशन प्राप्त झालेली असते. म्हणजे ती सुद्धा वेळ ही ठराविक असते. म्हणजेच डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला याचं स्थानांतरण या लंबकाचं होत असतं आणि त्यालाच किंवा त्या लंबकाला प्राप्त झालेली जी गती आहे तिला पिरियडिक मोशन असे म्हणतात. त्यानंतर पुढचा गतीचा प्रकार आहे रँडम मोशन म्हणजेच यादृच्छिक गती. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज नोन ॲज रँडम मोशन. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूची गती किंवा एखाद्या वस्तूची दिशा आणि चाल ही सतत बदलत असते. म्हणजे समजा एखाद्या वस्तूला गती प्राप्त झालेली असते पण ती गती सतत तिची दिशा बदलत असते आणि तिची चाल बदलत असते, तेव्हा त्या गतीला रँडम मोशन असे म्हणतात. म्हणजे सतत बदलणारी म्हणजे दिशा असेल किंवा चाल असेल ही जर सतत बदलत असेल तर तशा प्रकारच्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर द मोशन ऑफ अ मूव्हिंग बटरफ्लाय म्हणजे जे फुलपाखरू आहे हे फुलपाखरू एका ठिकाणावर बसत नाही, त्याला ती गती जी प्राप्त झालेली असते तिला रँडम मोशन म्हणजे यादृच्छिक गती असे म्हणतात. किंवा द मोशन ऑफ अ मूव्हिंग इन्सेक्ट हा जो आहे हा सुद्धा किंवा ही या प्रकारची जी गती आहे तिला रँडम मोशन असे म्हणतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा स्पीड. आता या ठिकाणी स्पीडची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पहा. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड स्पीड. स्पीड म्हणजे चाल. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूकडून
पार केलेलं अंतर. इन युनिट टाईम, काही वेळामध्ये. म्हणजेच एखाद्या वस्तूकडून काही वेळामध्ये पार केलेलं अंतर त्यालाच चाल असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतराला त्या वस्तूची चाल असे म्हणतात. मग आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे पहा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टोटल टाईम टेकन. म्हणजे या ठिकाणी एखाद्या वस्तूची चाल किंवा स्पीड जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी ट्रॅव्हल डिस्टन्स किती आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे त्या वस्तूने पार केलेलं अंतर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या वस्तूने तेवढं अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागलेला आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यावरून त्या वस्तूची जी चाल आहे किंवा स्पीड आहे ही आपण काढू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, लेट्स प्रॅक्टिस. हा आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, राईट ॲन एक्झाम्पल ऑफ मोशन इन आवर डे टू डे लाईफ. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणारी जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत. मग या ठिकाणी गतीची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये द मोशन ऑफ अ हँड्स ऑफ क्लॉक, द मोशन ऑफ अ मेरी गो राऊंड, द मोशन ऑफ अ फॅन, द मोशन ऑफ अ कार किंवा द मोशन ऑफ अ मूव्हिंग कार, द मोशन ऑफ अ मूव्हिंग ट्रेन, द मोशन ऑफ अ स्विंग. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे पहा, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन बाय द गिवन पिक्चर. म्हणजे खाली काही चित्र दिलेले आहेत आणि त्यामध्ये गतीचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला फॅन फिरताना दिसत आहे. म्हणजे हा जो गतीचा प्रकार आहे हा कोणता असेल, सर्क्युलेटरी मोशन, म्हणजेच सर्क्युलर मोशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलेटरी मोशन. त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती किंवा एक मुलगा सायकलवरून चालताना दिसत आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या वस्तूला जी गती प्राप्त झालेली आहे किंवा त्याच्याजवळ असणारी जी सायकल आहे ती सायकल स्ट्रेट किंवा सरळ रेषेमध्ये चाललेली आहे. म्हणजेच त्या सायकलला प्राप्त झालेली जी गती आहे तिला लिनियर मोशन असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या चित्रामध्ये असणारी जी गती आहे ती कोणती आहे, लिनियर मोशन. परंतु त्या सायकलला असणारी जी चाकं आहेत त्या चाकांना सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलेटरी मोशन प्राप्त झालेली आहे. म्हणजेच या चित्रामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या मोशन दिसत आहेत. एक म्हणजे लिनियर मोशन आणि दुसरी सर्क्युलर मोशन. त्यानंतर पुढचं चित्र जे दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला फुलपाखरू किंवा इन्सेक्ट या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे हे फुलपाखरू हे आपल्याला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना दिसत आहे. म्हणजेच या फुलपाखराला जी गती प्राप्त झालेली आहे ती कोणती आहे, रँडम मोशन. म्हणजेच हिला रँडम मोशन प्राप्त झालेली आहे. त्यानंतर पुढचं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये आपल्याला काही पहा, जर व्यवस्थित जर आपण पाहिलं तर त्या चित्रामध्ये आपल्याला काही मुलं या ठिकाणी खेळताना दिसत आहे. मग ते जी गती आहे तिला या ठिकाणी सर्क्युलेटरी मोशन किंवा सर्क्युलर मोशन असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे त्या वस्तूला जी गती प्राप्त झालेली आहे ती गोलाकार किंवा वर्तुळाकार गती प्राप्त झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जी गती आहे ती सर्क्युलर मोशन असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिलेला आहे पहा, इफ
a taxi covers the distance of 350 kilometers in 7 hours, then how many kilometers would it cover in 1 hour? म्हणजे एक टॅक्सी आहे आणि ती 350 किलोमीटर अंतर पार करते. किती वेळामध्ये? इन 7 hours, म्हणजे 7 तासांमध्ये ती 350 किलोमीटर अंतर पार करते. देन हाऊ मेनी किलोमीटर्स वुड इट कवर इन 1 hour? मग ती एका तासामध्ये किती अंतर पार करेल? म्हणजे जर आपल्याला या ठिकाणी त्या वस्तूची चाल आपल्याला काढायची आहे, म्हणजे ती थोडक्यात एका तासामध्ये किती अंतर पार करणार आहे हे काढण्यासाठी आपल्याला त्या वस्तूची स्पीड काढणं आवश्यक आहे. मग सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी लिहायचे डिस्टन्स, म्हणजे पार केलेलं अंतर, डिस्टन्स ट्रॅव्हल. मग हे डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे ते लिहायचे. डिस्टन्स ट्रॅव्हल इज इक्वल टू 350 किलोमीटर. त्यानंतर सेकंडमध्ये टाईम टेकन इज इक्वल टू 7 hours. स्पीड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर फॉर्म्युला लिहायचं आहे आपल्याला या ठिकाणी. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजेच या ठिकाणी फॉर्म्युला काय येईल? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग या ठिकाणी डिस्टन्स किती अंतर पार केलेलं आहे? 350 नको का 350 अपॉन टाईम म्हणजेच किती येईल तो 7. 350 किलोमीटर अपॉन टाईम किती आहे? हावर्स. म्हणजेच या ठिकाणी 7 hours. आता या ठिकाणी भाग घालवायचा आपल्याला. 7 1 7, 7 5 35 आणि 7 0 0. म्हणजेच या ठिकाणी उत्तर किती मिळालेले आहे आपल्याला? 50 किलोमीटर पर हावर. म्हणजे एका तासाला ती किती जाणार आहे? 50 किलोमीटर अंतर पार करणार आहे. म्हणजेच या ठिकाणी एका तासामध्ये ही किती अंतर जाणार आहे? 50 किलोमीटर. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर 4th क्वेश्चन पहा. डू अँड फाइंड. प्ले ऑन द स्विंग अँड टेल द टाईप ऑफ मोशन. म्हणजेच झोका जो आहे त्याच्यावर खेळायचा आहे आणि तो गतीचा प्रकार कोणता आहे तो सांगायचा. म्हणजे या ठिकाणी काय येईल आपल्याला सांगता? ऑसिलेटरी मोशन. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा. राईड द बायसिकल ऑन द स्ट्रेट रोड. ऑब्झर्व युअर बायसिकल अँड टेल विच टाईप ऑफ मोशन ऑफ युअर बायसिकल अँड द व्हील्स ऑफ द बायसिकल. मग या ठिकाणी बायसिकलला कोणती गती प्राप्त झालेली आहे आणि बायसिकलला असणारे जे व्हील्स आहेत त्याला कोणती गती प्राप्त झालेली आहे हे आपल्याला लिहायचं आहे. मग बायसिकल जी आहे तिला कोणती गती प्राप्त झालेली आहे? लिनियर मोशन. लिनियर मोशन. त्यानंतर व्हील्स जे आहेत किंवा त्या सायकलची जी चाकं आहेत त्या चाकांना कोणती गती प्राप्त झालेली असेल? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. म्हणजेच अशा प्रकारची गती ही प्राप्त झालेली असेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं ही जी कृतीपत्रिका आहे ही कृतीपत्रिका पूर्ण करायची आहे.